बदलापूर पूर्वेतील आदर्श या शाळेत 3.5 वर्षांच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार। लघुशंकेसाठी जाताना शाळेच्या शिपायाकडून चिमुकलींवर लैंगिक अत्याचार। 12 ऑगस्टला एका मुलीसोबत दुष्कृत्य, तर 13 तारखेला आणखी एका चिमुकलीवर अत्याचार। शाळेत जायला तयार नसल्यानं वैद्यकीय तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर। दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात धाव घेतली। गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांना 12 तास वाट बघावी लागली। आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांकडून अटक करण्यात आली। लघुशंकेसाठी मुलींना एकटं कसं सोडलं? सेविका सोबत का गेल्या नाहीत? पालकांचा संतप्त सवाल। शाळेतील मुख्याध्यापिकेचं निलंबन, 2 सेविकांनाही काढून टाकलं। बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी 8 वाजल्यापासून नागरिकांनी रेल रोको केलेला आहे। तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिक आता संतप्त झालेले आहेत। दुपारी 1 वाजता पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर लाठीचार्जच्या प्रयत्नानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली होती। दुपारी 1च्या सुमारास ही दगडफेक करण्यात आली, तर आदर्श शाळा परिसरामध्ये पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। आंदोलकांना अश्रुधुरांच्या नळकांड्या पोलिसांच्याच दिशेने पुन्हा एकदा फेकलेल्या होत्या। संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड करण्यात आली, तसंच शाळेचं गेटही तोडण्यात आलं। आदर्श शाळा परिसरात पोलिसांचा आता मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेमध्ये SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर बदलापूर रेल्वे स्टेशनवरची रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे हे सध्या बदलापुरात दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून आंदोलकांशी बातचीत केली जाते आहे। आंदोलकांच्या मागण्यांची नोंद घेतली गेली असल्याचं सुद्धा पोलिसांकडून सांगितलं गेलेलं आहे। मात्र अर्थातच संतप्त असे पालक हे रेल्वे ट्रॅकवरून हटायला तयार नाहीयेत। नामांकित शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली। अवघ्या 3.5 ते 4 वर्षांदरम्यानच्या ह्या 2 चिमुकल्या होत्या आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला, शाळेतच झाला। त्याच्यामुळे विद्येचं माहेरघर असणाऱ्या शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये शिक्षणासाठी पहिलं पाऊल या चिमुकल्यांनी ठेवलेलं होतं, त्याच ठिकाणी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले। त्यामुळे असुरक्षिततेची भावना ही वाढीस लागलेली आहे। बदलापूरमधले सगळे पालक आणि प्रवासी सुद्धा संतप्त आहेत। त्याच्यामुळे गेल्या 2 तासांपासून बदलापूरच्या रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे ट्रॅकवर उतरून आता पालक आणि प्रवाशांनी आंदोलन सुरू केलेलं आहे।